अहिल्यानगर कोटला परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली वरात, दहशत मोडली। अहिल्यानगर शहरामध्ये भर चौकात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुंडांची अहिल्यानगर तोफखाना पोलिसांनी वरात काढून दहशत मोडून काढली आहे व कायद्यापेक्षा कुणी मोठे नाही हे अधोरेखित केले। या धडक कारवाईमध्ये कायद्याचा डंका तर दिसून आला, शिवाय गुन्हेगारांना चांगलाच धडा व अद्दल शिकवली गेली। याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर शहरातील कोटला परिसरातील राज चेंबर्स येथे काही दिवसांपूर्वी एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकावर मुकुंद नगर येथील आरोपी जैद सय्यद उर्फ टायप्या भाईने गोळीबार केला होता। यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती। तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, गोपनीय माहितीच्या आधारे मोठ्या शिताफीने जैद सय्यद उर्फ टायप्या याला त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी ज्या परिसरात आरोपीने गोळीबार केला होता त्याच परिसरातून त्या जागेवरून पोलिसांनी त्याची वरात काढून त्याची दहशत मोडून काढली। कायदा सर्वांसाठी आहे आणि कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा संदेश यातून दिला गेला। अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीला थारा नाही यावरून पाहायला मिळाले। या प्रतिकात्मक कारवाईमध्ये सर्वत्र कायद्याचा दणका पोलिसांनी दाखवून दिला। कायदा हाच सर्वोच्च आहे असे अधोरेखित झाले। गोळीबार झाल्यानंतर अहिल्यानगर शहर हादरले होते। कोटला परिसरातील व्यापारी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते। पण पोलिसांनी थेट आरोपीची वरातच काढल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान असून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। अहिल्यानगर पोलिसांच्या धडक कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गुन्हेगारी जगतामध्ये भीतीचे वातावरण असून त्यांचे धाबे दणाणले आहेत। फेब्रुवारी संध्याकाळी साधारणतः 11-11:30 दरम्यान कोटला परिसरामधील यातील जो जैद सय्यद उर्फ टायप्या नावाचा जो आरोपी आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या जखमीला गोळी मारून त्याला जखमी केले होते। त्यानुसार गुन्हा दाखल होऊन तो आणि त्याचे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्या आरोपीने जो गुन्हा कसा केलेला आहे, कशा पद्धतीने केलेला आहे, तो आरोपी कशा पद्धतीने आलेले आहेत, आल्यानंतर ते एका ठिकाणी कसे आले, त्यानंतर ते कुठे गेले, ते सर्व जो रिक्रिएशन पंचनामा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पुढील जे त्यांच्या घडधडती आहे ते पण करण्यात येणार आहे। नाही, त्याबाबत आणखी तपास चालू आहे। जो आरोपीकडनं ते गुन्ह्यात वापरलेले जे हत्यार आहे, बाकी सर्व गोष्टी आपण जप्त केलेल्या आहेत। बाकी काही गोष्टी तपासावरून निष्पन्न होतील। नाही, आणखी त्या बाबतीमध्ये उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रोहित गवळी, अहिल्यानगर। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव, नंबर